नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आलो आहे रानात आणि रानात चालू आहे रोप लावायची आहे. बघू शकता चिक्कोल करायचं चालू आहे. हा आहे काकांचा छोटासा रोटर. याच रोटरने आम्ही दरवर्षी चिक्कोल करतो. बघू शकता मित्रांनो वातावरण कसं झालंय. हा रोटर चालवायला मेहनत खूप करायला लागते, दम पण तेवढाच लागतो. काका सकाळी 7 वाजल्यापासून हे करतायत. त्यांनी 3 कोटण्या चिक्कोल केला आणि 1 कोट. आता पुढे जाऊन बघूया कुठपर्यंत आले आणि थोडीशी मदत पण करूया. आता परत निघालो माग. मागणं आलाय पाऊस. जे कोण भात खाताना नकर करते ते का नाही आणि ताटातला भात टाकून देते ते, त्यांनी भात लावण्यामागची मेहनत बघा. मग तुम्ही कवाच भात टाकणार नाही सा भावांनो, मला माहिती आहे. कारण एवढं कष्ट घ्यायला लागतील काय बोलायलाच नको. तर भावांनो आता खालच्या वावरात निघालोय, तिकडे चिक्कोल करायचं आहे. येणं झाले आणि वरनं पाऊस पण जोरात पडायला लागलाय. आता जरा पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आपण जरा वर जाऊन बघून येऊया कुठपर्यंत आले रोपं लावायचे. वाऱ्याचा आवाज खूप येत असेल कारण की जोरात वारं सुटलेलं. कॅमेऱ्याच्या लेन्सवर पाणी पडले. आता जरा पुसून घेतो. पूर्ण रान कवर झालंय, फक्त थोडंसं रान बाकी आहे. तेवढं आता लावून झालं की मग खालच्या वावरात जाणार, मग तिथं लावणार. झाले थोडंसं राहिले. मित्रांनो वरनं आलो, वर पेंड्या पाहिजेत भाताच्या, तरुण ह्याला आलोय. खाली आणून ठेवले आम्ही.
काका आहेत आमचं तिकडे कॅमेऱ्याच्या लेन्सवर पाणी पडलं वाटतं. थांबा पुसून घेतो 2 मिनटं. थांबा 2 मिनटं लगेच पुसून घेतो. आता बघा पेंड्या घेऊया जाऊया वर. 2 minutes later. मित्रांनो आता पेंड्या घेतल्यात आहे. आता वर निघालोय पेंड्या द्यायला. हे बघा पेंड्या वर देतो परत येतो खाली. पाऊस आला जोरात. सारखं सारखं मित्रांनो कॅमेऱ्याच्या लेन्सवर पाणी पडते त्यामुळे जरा समजून घ्या. One minute later. बघू शकता यांची रोपा लावायची स्पीड. यांनी एका तासात पूर्ण वावर केले आणि निसर्गाचा आनंद घ्या तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.